भक्तिभाव कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैसला पंखाच्या फडतकारी उद्धरुणी नेली घारी सोरे पिंडी दिला पाव त्याच्या पूजने धाये देव तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा ऐका नवलयाची ठेव नेने काही भक्तिभाव पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान सेरे चरणास संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपानार कथेचा विस्तार जगपादारे कथेचा विस्तार जगपादारे कथेचा विस्तार आवाज सद्गुरु दास तुका आवाज सद्गुरु दास तुका आवाज सद्गुरु दास तुका सिसा देव भोळा चक्रवर्ती सिसा देव भोळा चक्रवर्ती सिसा देव भोळा चक्रवर्ती सिसा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज दयाचे पायी माझे दंडवत दयाचे पायी माझे दंडवत दयाचे पायी माझे दंडवत दयाचे पायी माझे दंडवत हर चित्त चलो आम्ही हर चित्त चलो आम्ही हर चित्त चलो आम्ही ओम नमो दानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रला झालो पावन झालो चराचरी मी कळा उसरे काही जनेने बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करगणनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चितवनाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरणवजा दंडवत आता बंधुदेव ब्राह्मण जांजली पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माश दंडवत आता बंधु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने मुखे मोती लोका कीर्तने मोती लोका कीर्तने मुखे मोती लोका कीर्तने मुखे मोती ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा ताळ मृदंग श्रोते देखा माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत प्रथम नमन करू गगनाला 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 ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली पोपड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे हे कैसे कैसे उद्धरिले अनायासे ऐका नवलयाची ठेव नेणे काही भक्तिभाव प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आमचे हरिभक्तीपरायण पोलीस कर्मचारी राऊत साहेब ठीक आहे त्यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं निमंत्रण दिलं
आणि म्हणून तांदळीकरांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य एक नंबर, हे तर सगळे एक नंबरवरच आहे। आमचे कैलास बाबा, सदानंद बाबा, संतोष बाबा, इकडचे सर्व बाबा। प्रथमतः मृदंगाचार्य आणि गायनाचार्य टाळकरी या सर्वांना मनोभावे व्यासपीठावर वंदन करतो। आमच्या सोबत आलेले आमचे काळे महाराज, बापूसाहेब जंगले, मोठे पाटील, त्यांच्या सोबत आलेले छोटे पाटील, मग नलगे पाटील, अतिशय सुंदर नियोजन आहे। भागवा भागवी नाही, काट गजर नाही। माझ्या भाषेत लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं करावं, तसा तांदळी करायच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा उत्सव आहे। सुंदर साऊंड सिस्टीम, शूटिंग वाले तुम्ही सुंदर, पत्रकार सुंदर, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, पुन्हा एकदा अतिशय सुंदर नियोजन केल्याबद्दल तांदळीकरांना धन्यवाद देतोच। पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं। तांदळीकराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद। पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी मानवाचा जन्म आहे। तैसे येण्याची शरीर आहे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे। ती क्षमता फक्त मानव जन्मामध्ये आहे, त्यासाठीच मानवाचा जन्म मिळालेला आहे। मग त्यासाठी करायचं काय? अनेक साधन आहे, उपायाची नाही वाणी येत बरं का गुरुजी, अनेक उपाय। त्याच्यात प्रमुख 4 मार्ग आहे: ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग। प्रत्येकाची इच्छा एकच असते बरं का राऊत साहेब। शेतकऱ्याला विचारा, काळे महाराज, ते म्हणतो म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, मारकी नसावी, काय न खाणारी असावी, भरपूर दूध देणारी। तुम्ही पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, आजार कायमचा गेला पाहिजे। असं साधनही सोपं पाहिजे आणि फळही मोठं मिळालं पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा आहे। पण एक मिनिट घेतो, त्या साधनाचा विचार करा। ज्ञान ज्याने या जन्मी किंवा पूर्व जन्मी निष्काम कर्म उपासना करून अनुक्रमे मन विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी। म्हणजे हाही मार्ग सर्वसामान्यांना पेलवणार आहे। कर्म मार्गाचा विचार करा, तो सूक्ष्म आहे ना, लगे सूक्ष्म आहे। मंत्राचा वेळ थोडा, 6 महिन्यापासून बायको पडून होती, कोणतरी सांगितलं त्याला, अरे भैरवी मातेचा जप कर, 12 तासात फायदा होईल। आणि सकाळी बसलं, भैरवीचा जप सुरू केला काळे महाराज। सकाळी 6ला
भार्यां रक्षति भैरवी, भार्यां रक्षति भैरवी, भार्यां रक्षति भैरवी, भार्यां रक्षति भैरवी. 12 तासानं बायको उठली गुरुजी. 6 महिने पडून होती. पोरग पडत आलं, पप्पा काय. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. पप्पानं आनंदाच्या भरात जप चालूच ठेवला. भार्यां भक्षति भैरवी, भार्यां भक्षति भैरवी, भार्यां भक्षति भैरवी. पोरग पडत आलं, पप्पा. मम्मी मेली. का झालं? रचा भळ झाला. भार्यां रक्षति भैरवी उठली, पण भार्यां भक्षति भैरवी मेली. मंत्रच आहे थोडा. हा कर्म मार्ग सूक्ष्म आहे, ज्ञान कठीण आहे, योग दुस्तर आहे. शरीर शोषण प्राण निरोधन जय वाटा भागा आला. लोहाचे चणे अरे बोचरिया पडती खाणे. बोचरिया म्हणजे बिना दाताचं म्हातार बोचर. काळ महाराज ज्याला श्रीखंड चावत नाही, ते पिकलेली केळी खलबत्त्यात कुठून खात. जर त्याला म्हटलं की लोखंडाचे हरभरे खाताना तालमीत जात जा, अरे पैलवान होईल का मरल. लोहाचे चणे बोचरिया पडती खाणे तरी पोट भरण्याची प्राणे शुद्धी म्हणून तद्वत योगाची वाटाचे निघाले का सुबट. आता या दुःखाचा चिसेल वाटा भागा आला. योग मार्ग दुस्तर आहे, ज्ञान कठीण आहे, कर्म सूक्ष्म आहे, भक्ती मार्ग सोपा आहे. मी सांगतो म्हणून नाही, प्रमाण आहे. आणि मार्ग सोपा आहे, पण तुम्हाला अपेक्षित असणार फळ देण्याची क्षमता आहे. येणे जाण्याचे पा येण्याची एके खंडे तुम्हाला अपेक्षा आहे ना मानव जन्म त्यासाठी मिळाला, पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी. येणे जाणे खेपा येण्याची एके खंडिती भक्तिपंत बहु सोपा. याकरता भक्ती करावी इथपर्यंत त्या साधकाची मदल गेली. माझ्याकडे लक्ष द्या बापू, अभंगाकडे लक्ष द्या, माझ्याकडे द्या. भक्ती करावी इथपर्यंत झाला, पण कोण्या देवाची? कारण 5 दैवत शास्त्राने सांगितली. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. 5ही दैवत शास्त्र मान्य आहे. हा भेद नाही गुरुजी. भक्ती करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. व्यवस्था ही व्यवस्था समजा की भांडण मिटलंच. भांडणं कुठं सुरू झाली?
व्यवस्थेला आम्ही भेद समजतो, तिथून भांडण सुरू झालं. अरे गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे आणि विद्यार्थी बाकड्यावरच पाहिजे शाळेत. मग विद्यार्थ्यांचं बाकड्यावरच बसणं आणि गुरुजीचं खुर्चीवर बसणं व्यवस्था का भेद? व्यवस्था. पण त्याच गावचा एक गरम डोक्याचा बाप 90 लावून झोकांड्यात हात 2 वाजता वर्गात गेला. आय गुरुजी. आता गुरुजी बाहेर गावचं हे गावच असतं. गुरुजी बोलत काय तू माणूस आहे ते जनावर आहे का बाकड्यावरचे? असा भेदभाव का केला गुरुजी? सगळे बसा बाकड्यावर, सगळ्यांना खुर्च्या. एका गरम डोक्याच्या बापा गुरुजीनं केलेला भेदभाव नाही, शिकवण्यासाठीची व्यवस्था. आणि व्यवस्थेला आम्ही भेद समजतो, तिथून सुरुवात बांधणार आहे. व्यवस्था समजा. अरे गंगेला अनेक घाट असणे हा भेद आहे का मोठे पाटील? का व्यवस्था आहे? एकच घाट असेल गंगेला तर अख्खा कुंभमेळा चिरडून मरेल ना. म्हणून काय या घाटावर आंघोळ करा, काय त्या घाटावर, काय त्या घाटावर, कोणाही वाटेल त्या घाटावर आंघोळ करा. पण तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा, घाटावरून भांडू नका. आंघोळ गंगेत झाली इकडे पहा. घाट व्यवस्था आहे, हे लक्षात ठेवा. समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही. तुम्ही सोनाराकडे जा, कैलास महाराज लॉकेट घेऊन जा, पैजण घेऊन जा, अंगठी घेऊन जा, तरी ते दागिन्याचं नाव घेत नाही. पाव द्या सोनं, पाव द्या सोनं, पाव द्या. त्याला दिवसभर सोनं दिसतं. ज्याची त्याची दृष्टी आहे. आमचा कास्तकार तांदळी गमाल्याचा पेरल्यापासून बाजरी दिसते त्याला. काय पेरलं? बाजरी उगवून आली तर बाजरी गुडघाभर झाली, बाजरी हिरवीगार कंबेर, बाजरी पोटऱ्यात आली, बाजरी कणसात आली, बाजरी भरली तरी बाजरी, कापली तरी बाजरी, पळली तरी बाजरी, तळली तरी बाजरी, खाऊन आलं तरी. पेरण्यापासून जेवेपर्यंत बाजरी. आणि तिथं सुशिक्षित बेकार मुंबईहून आला तांदळीला. गुडघा बाजरी होती. हे काय? शेतकरी म्हणला बाजरी आहे. बाजरी मूर्ख समजताना आम्हाला मुंबईच्या लोकांना, आम्ही काय बाजरीच्या भाकरी खात नाही का? अशी हिरवी असते का बाजरी? हिरवीच असते. तुला खाताना दिसते ना, आम्हाला कास्तकाराला पेरल्यापासून दिसते. ही दृष्टी आहे, ज्याची त्याची दृष्टी आहे. तुम्ही पाहू द्या सोडून ही नजर पटत. त्याची 70,000ची गाडी आहे. हो, गल्लीतले लेकर गोळा करायची, चॉकलेट द्यायच्या, ढकला म्हणायचं. एकदा गाडी ढकलली दिवसभर बंद करायची नाही. श्रीगोंदा श्रीगोंदा श्रीगोंदा, आढळगाव आढळगाव आढळगाव, दिवसभर. 70,000ची गाडी. तुम्ही तुमच्या घरचा अब्जाधीश असा रस्त्याच्या काठाला उभं राहा तर ते तुमच्या जवळ गाडी उभी करते, तुमच्याकडे पाहत नाही. मागच्या हेल्परला म्हणते घे लटकून, हे 10 रुपयाचं. श्रीगोंदा तुमची किंमत फक्त 10 रुपये. त्यांची गाडी 70,000ची आहे. मोठे पाटील तुम्ही तुमच्या घरचा अब्जाधीश आहे, पण ते तुम्हाला 10 रुपयाच्या वर किंमत देत नाही का? तुम्ही तुमच्या घरचा सेट असला तरी त्याला सीट दिसतं, ही त्याची दृष्टी. तसं सोनाराला दिवसभर सोनं दिसतं. पाव द्या सोनं, पाव द्या सोनं. अरे लॉकेट 10 तोळ्याचं आहे. पैजणही 10 तोळ्याचं आहे. त्याची किंमत 7 लाख आहे, याची किंमत 7 लाख आहे. किमतीत फरक नाही, धातूत फरक नाही, इथपर्यंत ठीक आहे. पण घरी आणल्यावर पैजण पायातच, लॉकेट गळ्यातच, हा भेद नाही. याचं नाव व्यवस्था. विठ्ठल हे भक्ती करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. कोणी विष्णूची करा, कोणी शंकराची करा, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा आणि कोणी शक्तीची करा. तुम्हाला वाटेल त्या दैवताची तुम्ही भक्ती करा. ह्या भक्ती करण्याची व्यवस्था आहे. त्याला वाटलं भक्ती तर करायची, पण कोण्या देवाची करावी?
म्हणून पहिल्यांदा गणपतीच्या भक्ताकडे आलं. वेळ कमी असल्यामुळे लगेच आलं. भक्ती करायची आहे आम्हाला, पण 5 दैवत सांगितलेले, नेमकी कुण्या देवाची भक्ती करावी? गणपतीचे भक्त म्हणाले, अरे आमचा देव पुण्या खात्यावर आहे, जगाला जे पाहिजे मदलागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जीवे. प्रत्येक जण दुःख नकोन सुख पाहिजे म्हणतंय ना, मग तेच खातं आमच्या गणपतरावकडे आहे ना. दुःख प्राप्त करणं, हरण करणं आणि सुख प्राप्त करून देणं हे आमच्या गणपतीचं ब्रीद आहे. मग तू ठरव कोणाची भक्ती करावी. म्हणलं आता 4 दुकान आहे, पण घाई घ्यावं लागलं मोठे पाटील. म्हणून तो सूर्याच्या भक्ताकडे आला. सूर्याचे भक्त म्हणाले, आमचा सूर्य नसता तू जगलाच नसता. सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते, त्याचं रूपांतर मेघात होते, मग पाऊस पडतो आणि मग अन्नाची निर्मिती होते. त्या अन्नावर तू जगतो, म्हणजे सगळ्या जगाला जगवणारा सूर्य नारायण आहे. म्हणलं बरंच आहे, पण आता 2-3 झालं. मग पुढे शक्तीच्या भक्ताकडे आला. शक्तीचे भक्त म्हणाले, आमच्या देवीची उपासना सोपी आहे, फळ मोठं आहे. शुक्रवारी तर आंबट नाही खाल्लं, फक्त फुटाणे खाऊन जमते. संतोषी माता निघली सुरुवातीला. अरे काय लोक येडे झाले होते, फक्त आंबट खायचं नाही, फुटाणे दाबून खायचे. गाणे पाठ तो सिनेमा निघाला होता, जय संतोषी माता. यहाँ वहाँ जहाँ तहाँ मत पूछो कहा कहा है संतोषी माँ अपनी संतोषी. ते तेव्हा आम्ही लहानपणी पाहिले. बड़ी अनोखी चमत्कारिणी है अपनी माई, है अपनी माई. आई का पर्वत कर सकती पर्वत का राई, पर्वत की राई. खिचड़ी बनाने वाली, खिचड़ी करने वाली, कष्ट मिटाने वाली अपनी. तुम्ही आता तुम्हीच ठरवा. तो म्हणला येतं थोडी दुकानापेक्षा बरं वाटतं. आता थोडं दुकानं राहिले. तो विष्णूच्या भक्ताकडे आला. आम्हाला भक्ती करायची आहे, पण कोण्या देवाची? विष्णूचे भक्त म्हणाले, सगळं जग लक्ष्मीच्या मागे लागले आणि लक्ष्मी आमच्या देवबापाच्या चरणाची सेवा करते, तू ठरव आता. जमला आता जमलं, पण शेवटचं एक महादेवाचं दुकान बस तेवढं 1 तास आहे ना. म्हणून तो शंकराच्या भक्ताकडे आला. म्हणला आम्हाला भक्ती करायची आहे, पण दैवत 5 आहे, नेमकी कोण्या देवाची भक्ती करावी, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. म्हणजे आता कोण आलो? विष्णूच्या भक्ताकडून आलो. शंकराचे भक्त म्हणले, विष्णूचे भक्त काय म्हणले? विष्णूचे भक्त म्हणले, सगळे जग लक्ष्मीच्या मागे लागलं आणि लक्ष्मी तर आमच्या देवबापाच्या चरणाची सेवा करते, मग तू ठरव. हो ठीक आहे. तो लक्ष्मीचा पती आहे, लक्ष्मी त्याच्या पायाची सेवा करते है ना. मग त्या विष्णूच्या भक्ताचे काय हाल आहे? आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके. आम्ही सदैव सुडके, झवडे येतात चोर धाके, जाऊ पुढते भिके कुत्री घर राखी ती. अरे तो लक्ष्मीचा पती आहे विष्णू, पण भक्ताचे काय हाल आहे? ते म्हणतात द्वयम नास्ति दंतानां भद्वयम भूरि भोजनम भूद्वयम वृत्तिरस्माकं फद्वयम गृह कर्मणी. कैलासराव हे कळलं का? कोण जा द्वयम नास्ति दंतानां,
दोन द आमच्या दाताला लागत नाही, दही आणि दूध. हे नीट ऐकून घ्या. दोन द दाताला लागत नाही. द द्वयम नास्ति दंताना. दही न दूध कधी दाताला लागत नाही. मग खाता काय? भ द्वयम भूरी भोजनम. दोन भ भाजी भाकरी. व्यवसाय काय? ऊ द्वयम वृत्ती रस्माकन. दोन ऊ उष्ण उदार. घरातलं वैभव काय? पद वयम ग्रह कर्मणी. फाटके कपडे फुटके भांडे आणि सदैव सुडके. अरे तो लक्ष्मीचा पती आहे, पण दत्ताचे काय हाल आहे? आमचं उलट आहे. आमचा शंकर भगवान श्रीमंत आहे, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. स्वतः स्मशानात राहतो. स्मशानासी वस्ती रुद्र करी. ज्यांच्या दरबारात सेवा आहे तिथपर्यंत आलो आपण. मी शुद्धीवर आहे, अजिबात काळजी नसावी. त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती. स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्वतः आमचा महादेव श्रीमंत आहे. आता त्याच्या श्रीमंतीवर कीर्तन होईल एवढा श्रीमंत आहे. स्वयमेव महेशः तनयो गणेशः सखा गणेशः स्वस्रो नगेशः. हे महादेवाचे संबंध सांगतो आपल्या तांदळेश्वराचे. स्वयमेव महेशः, स्वतः महादेव आहे. महादेव बडादेव सदेवन का बाबा. स्वयमेव महेशः तनयो गणेशः, गणपतीचा पप्पा आहे. स्वस्रो नगेशः, पर्वताचा राजा हिमालय त्याचा सासरा आहे. आणि धनाचा राजा कुबेर त्याचा मित्र आहे. सखा गणेशः, कुबेर. कुबेराजवळ संपत्ती किती? 8.5 निधी. निधीसाठी सांगतो बरं का. पाव निधी संपत्ती रावणाकडे होती. 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी काशाची घरं, 1 कोटी तांब्याची घरं, 7 कोटी सोन्याची घरं. बरं का गुरुजी? 7 कोटी. 10 ग्रामला 70,000. 7 कोटी सोन्याचा गुणाकार घरी गेल्यावर करा, मेंदू बंद पडेल भारताचे. हे पावनिधी रावणाची. मग राहिलेली पावनिधी सगळ्या जगात. आणि अजूनही 8.5 निधी एकट्या कुबेराकडे आहे. बेर हे काळाचे. आणि तो कुबेर महादेवाचा सखा आहे. सखा गणेश, स्वस्रो नगेश, तनयो गणेश, स्वयमेव महेश. एवढा श्रीमंत महादेव, पण श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. स्मशानात राहतो. स्मशानासी वस्ती रुद्र करी. आमचा महादेव श्रीमंत आहे, पण स्वतः स्मशानात राहतो. आणि त्याचं उलट आहे, भक्ताला महालात ठेवतो. बाणासूर त्याचा भक्त, केवढा श्रीमंत. रावण त्याचा भक्त, केवढा श्रीमंत. मग आता तूच ठरव भक्ती कुणाची करावी. म्हणला बाबा जवळजवळ निर्णय झालाच माझा की आता महादेवाची भक्ती करावी. पण ते भक्ती कठीण असेल भाऊ. अजिबात नाही. अरे हेच तर शंकराचं नवल आहे. Oh
याची ठेव नेणे काय भक्तिभाव. भक्तिभाव शब्दाचा अर्थ इथे भाव म्हणजे बाजार भाव नाही घ्यायचा. भावचा अर्थ हेतू घ्यायचा. अभंगानुसार अर्थ बदलत असतात हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. उच्चार सारखे असले म्हणजे मोठे पाटील अर्थ एक नसतो. तर तुम्ही शाळेत गेले होते, गुरुजी शिकवायचे का आपल्याला राईट राईट नो नो KNOW नो NO नो WRIT राईट RIT. पण एक उजवं एक बरोबर एक जाणणे एक नाही ही बांधळ कळली ना. तसं जाईल इथे भाव बाजारभाव नाही. भावचा अर्थ हेतू उद्देश. नेणे काही भक्ती भाव म्हणजे त्या भक्ताचा भक्ती करण्याचा हेतू सुद्धा लक्षात घेत नाही. हे आमच्या महादेवाचं नवल आहे. ऐका नवल याची ठेव. आणि याकरता दृष्टांत दिला भस्मासुराचा. एक 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 बरोबर करतो. राऊत बाबा पुढे जात नाही, आधी सोडत नाही, काही कसरही ठेवत नाही, प्रत्येक चरणाला सारखा न्याय देतो. काय बाबा आपली पद्धत आहे अभंग घ्यायचा गणितासारखा सोडवायचा. फरक काय होईल. राऊत बाबाला माणसं म्हणतील या बाबांना हसवला नाही, पुढच्या वर्षी बोलवायचा नाही, अजिबात येणार नाही. पण आम्ही कीर्तनाचा तमाशा करणार नाही. अभंग घेतला तो गणितासारखा. आता नवल झालं, आता भाव चालू आहे. नेणे काही भक्तिभाव. भाव म्हणजे उद्देश आणि हेतू लक्षात घेत नाही तरी प्रसन्न. तो भस्मासूर म्हणला महादेवाला, कारण महादेवाला भस्म खूप आवडते. चीता भस्म लेपस्त्रगतिर्करोति परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामोऽखिलं तथापि स्मर्तूणां वरदकरम मंगलमसि. हे शिव महिम्नामध्ये आहे बरं का. नाही तर होच करा. स्मशानेश्वा क्रीडा ते ब्राह्मण लोकांचं असते ना. वा बरोबर आहे. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः चीता भस्मलेप. तर का पाहिजे नको काय ठोका टाकी नको. माझ्या आवाजात मिसळत ते काही नाही, यद्भूत काही नाही. नारे 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 चालत. चीता भस्मलेप प्रगती नृकरोति परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मर्तॄणां वरद परम मंगलमसि. चिता भस्म. ताज चिता भस्म महादेवाला खूप आवडतं. पण भस्मासुरानं गाणं केलं शिंदे गुरुजी बाबा महादेवाला म्हणा काय. पूर्वी 2 वर्षाच्या आधी चिता भस्म खूप मिळत होतं. कोण्याही गावात गेलं तर 10-10 डेड बॉड्या एकाच चितेवर पेटत होत्या. कोरोनाचा काळ. त्यामुळे खूप चिता भस्म उपलब्ध होत होतं महादेवा. आता हे सरकारनं लस टोचल्यापासून एकही मदत नाही. त्यामुळे चिता भस्म मिळत नाही. मला स्वार्थ नाही, तुमच्या पूजेसाठीच म्हणतो मी. बरं ठीक आहे. तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ना ते भस्म होईल. ऐका नवल याची ठेव बरं का. हे नीट ऐका. ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते भस्म. मग भस्मासूर घरून निघायचा. रस्त्यात जे भेटेल मोठे बाटे हात ठेवला भस्म झालं की ताज भस्म. शंकरराव खोस वा वा. काही दिवसात भस्मासुराच्या लक्षात आलं आपल्या हातात ही पावर आहे. ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो ते भस्म. याच्या डोक्यावर ठेवला तर हे भस्म झालं तर पार्वती पठ्ठ्यालाच. याला भस्मासूर म्हणतात. जेतीची कृपा लालजी वरून. आणि काय भस्मासूर अर्जुन म्हणे जिथून मोठा झाला त्याच्यावरच त्याचं नाव भस्मासूर आहे. झालं धावला महादेवरावच्या मागे आणि महादेवराव पुढे पडतात.
भगवान विष्णूला वाटलं हे मरतंय आता. मोहनीचं रूप धारण केलं भगवान विष्णू. नाचत नाचत पुढे आले. पागल झाला भस्मासूर. मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे मोहिनी म्हणली, पण माझ्यासारखं नाचला तर. म्हटलं तू म्हणशील तसं. झालं नाचकाम सुरू. वेळ कमी आहे, नाचकाम सुरू. तिनं असे हात केले की भस्मासुरानं असे, तिनं हात वर केले की भस्मासुरानं, तिनं कमरेवर ठेवले, तिनं खांद्यावर ठेवले. असं करता करता मोहनीनं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवले, भस्मासुराने ठेवले आणि जळून भस्म झाला. माझा दृष्टांत संपला. याला म्हणतात मेने काही भक्तिभाव. याचा भक्ती करण्याचा हेतू उद्देशही लक्षात न घेता प्रसन्न होतो. ऐका नवलयाची ठेव, ऐका नवलयाची कैलासराव. मेने काही ऐका नवलयाची ठेव. अरे नुसता भस्मासुरच नाही, तुला सगळी यादीच सांगतो. देवे अनायासे उद्धार. कांचीपूर नगरामध्ये सोमदत्ती नावाचा राजा, त्याला 500 राण्या होत्या बरं का नलगे. त्याच्यातल्या 498 जार कर्म करणाऱ्या होत्या आणि 2च पतिव्रता होत्या. असा नियम आहे. पतीनं पुण्य केलं तर पत्नीला मिळतच, पण पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नाही. पतीनं पाप केलं पत्नीला भोगावं लागत नाही, पण पत्नीनं जर पाप केलं पतीला अर्ध भोगावंच लागतं. म्हणून 4 कर्म करणाऱ्या ज्या 498 राण्या होत्या, राजा मेला, मरुनिया जन्म हरणाचा पावला आणि त्यातल्या 2 पतिव्रता राण्या होत्या त्या हरणी झाल्या. इथपर्यंत हा इतिहास लक्षात ठेवा. इंद्र दरबारामध्ये भूतसेन नावाचा नोकर आहे. भूतसेन नाव आहे त्याचं. त्याच्या हातून अपराध घडला म्हणून त्याला शाप मिळाला. भिल्ल जमाती जन्माला येईल तोच भूतसेन. चंड भिल्ल नाव घेतले ठेवून
परीक्षा घेत नाही, पण बोलण्याला पुरावा पाहिजे नाही काय राजराव. ते प्रकाश साठे महाराज म्हणतात बुवा, जो कीर्तनकार बोलण्याला देत नाही पुरावा त्याला पुरावा म्हणते. जाऊ द्या मराठी प्रकाश बुवाची भाषा. कासेसी वाघुरा हाती सोळदंड सामुग्री उदंड मिळविले हिंदतसे नाना पर्वत शिखरे माळितसे फार जीवजंतू तो चंड बिल्ल. सकाळपासून शिकार शोधत होता कैलास बाबा, त्याला शिकार मिळाले नाही. गुरुजी दिवसभराचा उपवासी आहे, दिवसभराचा उपवास. म्हणून एका तळ्याच्या काठी आला, तळ्याच्या काठी आले. तिथं वाघूर म्हणतात त्याला, वाघूर लावली. इथं पाणी प्यायला हरणं येतील आणि आपल्याला सापडतील. झाडावर तळ्याच्या काठी एक झाड दाट पाल्याचं, त्या झाडावर जाऊन बसला. पण ते लावलेली वाघूर दिसत नव्हती. ते दिसण्यासाठी पुढे येणारा पाला तोडत होता. तो पाला खाली पडत होता. योग असा आहे नलगे सरपंच, जिथे पाला पडत होता तिथं पूर्वीचं शिवलिंग होतं मातीत दबलेलं, त्याच्यावर मातीचा थर आलेला. नेमका पाला तिथं पडायचा. ज्या झाडाचा पाला तोडत होता ते झाड बेलाचं होतं आणि शिकार न मिळाल्यानं उपवासी राहिलं. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. एक दोन नाही, लाखाच्या वर पानं बेलाची. लक्षवरी बिलवदळ माथा वाहे आनंद न समाय महादेवा. मी या बाबा सांगतो, नेने काही भक्ती महादेव रावला एवढा आनंद. महादेव राव म्हणले आज महाशिवरात्र, दाबून खिचड्या खाल्ल्या साबुराण्याच्या लोकांनी. हे एकच आहे, अजून यानं काय खाल्लं नाही, उपवासी आहे. लाखाच्या वर पानं बेलाची वाहली आणि ते हरण दिसण्यासाठी तोडतो मला. आनंदाला पारावार नाही, माथा पडता पाला. तेने संतोषला भोळा महादेव तेने संतोष. यमदूत आले. हा म्हणला, तुम्ही कोण? यक्ष राक्षस सूर नर किन्नर गंधर्व? त्यापैकी मी कोणी नाही. मग कोण आहे? यमदूत. यमदूत आमचा लागला का नंबर? नाही. शंकरजी तुझ्यावर प्रसन्न झाले
आणि तुला काय पाहिजे ते द्यायला तयार आहे. काय इच्छा आहे तुझी? असं आहे का? महादेव प्रसन्न आहे का? माझी एकच इच्छा आहे, मृग पक्षयाचे कळावे बोलणे, लहानपणी केले पाढे नामदेवाचा गाता. मी 15-16 वर्षाचा तेव्हाच ते प्रमाण पुढे येतात, हे आमचा नंबर लावा, आमचा नंबर लावा. मृगपक्षयाचे कळावे बोलणे, सर्व काही येणे कार्य शक्ती इतोकीचा आहे माझी वासना पूर्वी स्वस्ताना जावे तुम्ही तथास्तु असं यमदूत म्हणला गेला नाही. आता उत्सुकता काय वाढली, हरणाची पक्षाची भाषा मला कळावी. महादेव प्रसन्न झाले. आता या जाळ्यात हरण लटकतील, एकमेकासोबत बोलतील, पट्ट्याला कळल ही उत्सुकता. तो पूर्वजन्माचा राजा सोमदत्ती हरिण झाला होता, तो पाणी प्यायला आला. मला गड्या बघू द्या थोडा, पाणी प्यायला, पाणी प्यायला सोमदत्ती राजा. तेव्हा बिस्लरी नव्हती. लक्षात आलं नाही, त्या जाळ्यामध्ये अडकला. त्याला दिसलं, म्हणला भाषा कळण्यासाठी ही संधी आहे, पण याचं कोणीतरी पुन्हा येईल आणि हे एकमेकात बोलत ते आपल्याला कळेल म्हणून थांबला. मी तिथे सांगतोय, थोरली हरणी आली जी गरोदर होती, धाकटी आली जिला 2 पाडसं घरी होती, आणि त्या हरणी रडू लागल्या, पतिदेव काय करून बसलाय, आता आमचं कसं होणार? हरिण म्हणला, माझी गती मला, तुमची तुम्हाला, तो पारधी उतरत नाही तो म्हणतो जा निघून. हे पारध्यानं ऐकलं, त्याला भाषा कळायला लागली, तो खाली उतरला. तेव्हा हरणी विनवणी करू लागल्या, पारधी दादा माझे पती तहानलेले आहेत, त्यांना पाणी पिऊ दे, पाणी पिऊ दे. दिवस गंभीर उपवासाचा निघून एवढी विश्वास नाही, अजिबात नाही. शंकराची शपथ. हरण तर चकित झाला. आता थोरली हरणी म्हणाली, मी मानानं मोठी आहे, मला सती जायचं आहे. धाकटी म्हणाली, मानानं मोठे आहे पण गरोदर अवस्थेत सती जाता येत नाही. तुमच्या पोटातल्या लेकरानं काय केलं ते का सती? तुम्ही जा ना सती, पण लेकर आहे ना पोटात, गरोदर अवस्थेत सती जाता येत नाही. सती मी जाईल, कारण माझे 2 लेकर घरी आहे. तुम्ही तुमच्या पिल्याला जन्म द्या, माझ्या लेकराचा सांभाळ करा, आपल्या वंशाची वाढ करा. हे तर पारध्या ऐकत होतो म्हणजे त्याला कळू नाही. पहिल्यांदा मी ती म्हणली मी. शेवटी निर्णय झाला शिंदे गुरुजी, दोघींनाही सती जायचं. पण धाकटीने एक विनंती केली, पारधी दादा एक विनंती आहे, सकाळपासून लेकरं उपवासी आहे, मी त्यांना शेवटचं दूध पाजून येते. नाही आली बा, महादेवाची शपथ. बरं ते हरणी आली, किलो उपवाशी होती गुरुजी, गटा 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 प्यायला लागली. हो 2-4 घोट घेतले असेल पिलानं, तिच्या डोळ्याला धारा लागल्या. हरणीच्या डोळ्याला धारा पाहिल्या, पिलानी घेतलेला दुधाचा घोट खाली टाकला, दोन्ही पिला. कारण तेच मग तो अजून अगं कारण तेच शेवटचं दूध पाजायला आली बाळांना. म्हणजे तुझा बाप संकटात आहे, जाळ्यात अडकला. थोरली हरणी तुझी मोठी आई सती जायला तयार झाली, मी सती जाणार आहे,
फक्त तुमच्यासाठी पाण्याला विनंती केली की शेवटचं दूध पाजून येते. आई तू गेली, थोरली आई गेली, आमचा बाप गेला, मग आम्हाला कोण आहे सांभाळायला? सहज बोलली, तुमचा सांभाळ महादेव करेल बाबा, सुटायचे राहा. नाही आई आम्ही येणार. आता आई पुढं लेकर मारलं, पारधी चकित झाला. मला वाटलं होतं हीच येणार नाही तर लेकर घेऊन केवढे इमानदार कसे. आता झालं काय गुरुजी, ते दोन पिले पुढे, भाषा त्याला कळते ना. पारधी दादा आमच्या समोर आमच्या मायबापाचा वध आम्हाला बघवणार नाही, आम्हाला मार, नंतर मायबापाचं काय करायचं ते कर. पण तुला वाटत असेल पारध्या, मायबापाच्या समोर लेकर मारता येत नाही, तर याला पुरावा आहे. अतिथी लागी चिलिया ओपी देह तेनेची तो लाहे परमधाम. त्या पिलानी त्याला पुराणातली साक्ष दिली, हरणाच्या पिलानी. माय बाबाचं सत्व रक्षण करण्यासाठी चिलिया नावाच्या बाळानं प्राणाची आहुती दिली. म्हणजे माय बाबासाठी लेकरांना मरता येतं, तू अजिबात काळजी करू नको, पहिला आम्हाला मार. अरे म्हणलं पारध्या मी पहिला सापडलो, पहिलं मला मार. हरणी म्हणले आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्यवती जायचं आहे, पहिला आम्हाला मार. पिलं म्हणली पहिला आम्हाला, हरिण म्हणला पहिला आम्हाला, हरणी म्हणल्या पहिला आम्हाला. या शब्दानं मोठे पाटील एवढा दगडाच्या हृदयाचा पारधी ढसा ढसा रडला. रडून म्हणाला, हरणांनो मी उपवासानं पाय घासून मरील, पण शंकराची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला मारणार नाही. नामाने भिल्ल विसरला मारणार नाही मी. हरण म्हणली कळलं का मारणार नाही. आम्हाला मारल्यावर 5 हरणाचा बोझा एकट्याला घरी नेता येणं शक्य नाही, म्हणून अरे तू पुढे चालला, आम्ही 5 हरण मागं मागं येतो, घरपोच झाल्यावर मार. आता ते पुढे हे मागत येऊ नका, मी मारणार नाही. आम्ही महादेवाची शपथ घातली, मारावं लागेल. मी महादेवाची शपथ घातली, मेलो उपवासानं मारणार नाही, तुला मारावंच लागेल. असं करीत करीत त्याच्या झोपड्यापर्यंत गुरुजी असा चमत्कार झाला. दिव्य झाले देह 5चे ते वेळी. विमान त्या काळी पाठवले. विमान आलं, 5 दिव्य पुरुष हरणाचे त्याच्यात रूपांतर ते जा बसले. निघालं विमान. पारधी बघू लागला, 5 सीटचं होतं गाव. एक उभं राहून म्हणले का हे एसटी आहे का महाराष्ट्रातील टपावर 22. हे बघ पारध्या, आज शिवरात्र आहे, लाखाच्या वर बेलाची पानं वाहली, तू उपवास घडला, तुझं इथून मागचं सगळे पाप जळालं, पण विमानात बसण्या इतकं पुण्य झालं नाही. काय करावं लागेल? उपाय आहे. आज महाशिवरात्र पासून पुढच्या महाशिवरात्री पर्यंत इथेच बैस, ओम नमः शिवायचा जप कर. तुला स्पेशल विमान येईल बरं का कैलासराव. ते वर्षभर ओम नमः शिवाय जपत बसलं आणि त्याच्यासाठी स्पेशल पुढच्या वर्षी विमान आलं, कैलासाला नेलं.
एका नवलयासी ठेव. हेच तर वैशिष्ट्य आहे आमच्या तांदळेश्वराचं. काय अरे शिकार नाही मिळाल्यानं उपवाशी, हरण दिसले पाहिजे म्हणून झाडाचा पाला समजून तोडला ते गेल्याचं, जिथं पडलं ते पूर्वीचं शिवलिंग. त्याचा उद्देशही लक्षात घेतला नाही तर स्पेशल विमान पाठवलं बाबासाठी. कैलासासी नेला हिल्ल पाणी बायचं ना ऐका नवलयाची ठेव नेणे काय भक्तीवा. मोठे पाटील हा हे वर्ष आपल्या लक्षात येणार नाही. आता मी सहज विचारलं राऊत बाबाला देव कोणता आहे तुमच्या इथं, म्हणले महादेव. म्हटलं मग महादेवरावचं सांगतो. पुन्हा एक कारण आहे काळे बाबा, 71 वर्षापूर्वी हा योग आला होता. 71 वर्षापूर्वी, 71 वर्षानंतर 1953 साली 5 सोमवारचा श्रावण आलता. तो 71 वर्षाने 2024 ला आला. 5 सोमवारचा श्रावण, सोमवारनी सुरुवात, सोमवारनी शेवट. 5 ऑगस्टचा पहिला सोमवार, दुसरा 12चा, तिसरा 19चा, चौथा 26चा, 5वा 2 सप्टेंबरची अमावस्या. घरी गेल्यावर डोके चालवा. प्रतिपदा बरोबर 5 ऑगस्टला आली, झाला श्रावण सुरू. आता 2 दिवसानं दुसरा सोमवार 12 तारखेचा आहे. मग तिसरा येतो 19 ला, चौथा गोकुळ अष्टमीच्या दिवशी आला 26 ला, 5वा अमावस्या 2 सप्टेंबर, त्या दिवशी सोमवार श्रावण संपला. हा योग 71 वर्षांनी आला. तेव्हा आपला जन्मही नव्हता. आता पुन्हा येऊ का नाही येऊ, पण हे तुका म्हणे घडी घडीने साधावी. मी म्हटलं जागृत देवस्थान सर्वांचं श्रद्धास्थान, आपण आज महादेवरावाचाच कार्यक्रम करतो. काय थोडं राहिलं, एकदा संप्रदायपूर्वक भजन. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे डोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करण्याचे तडजोड नाही. नाहीतर तुम्ही चकित व्हाल. सकाळी 10 ते 12 नाशिक, 5 ते 7 भिगवण, हे तिसरं आहे. बापरे बापरे ना तरी कसं विसर नाही. तिने माझं हे दुखत, माझं ते दुखत, मग दवाखान्यात आहे इथं म्हणतो ते नाही. बरोबर, एकदा हात वर करा. शाबास. गुरुजी 70 चालू आहे पण 3 कार्यक्रम सुरू आहे. अजून कोणी वैतागलं नाही आपल्याला. शाबास. एका ताला मोठे पाटील
पाहून माझं उशिरा चालू घ्यायचे नाही म्हणून हुशार लोक आहे. तुमचा त्याची बाबा हो ना. काय चालू ठीक आहे लक्षात देवी केले कैसे कैसे उद्धर येणार असे काळे बाबा सांगत ना. ऐका ना मला याचे नेणे काय भक्तिभाव कैलासाचे नेला भिल्ल पानेरी दैसला एवढंच नाही तर काय करू. सुवरचेषा नावाची आता हा सगळ्यात पौराणिक संबंध या अभंगाला आहे म्हणून सासू जावयाच्या गोष्टी आज नाही मिळणार. पाटनगर होते तिथे एक राजा होता. त्याला 2 राणी चोरली होती आवडती धाकटी होती नावडती. आणि नातवानं विचारलं आजी नगर कोण्या नकाशात. आजीने काढला त्यांना संपली. आधारा वाचून इथं सगळ्या पौराणिक आधार आहे म्हणून पौराणिक संबंधाने अभंग सोडवायचा आहे. प्रत्येक चरणाला पौराणिक. सुवरचेषा नावाची देवांगणा ब्रह्मसभेमध्ये तिच्याकडे नाचकाम करायचं काम होतं करमणुकीसाठी. करमणुकीसाठी ते स्वर्गामधलं वर्णन माहिती आहे मला. तसं इथे रंभाविकसुरनारिण वीणा सकलका संसर्कला प्रवीणा करैका अनुभवतान तरंगा बहुविधी क्रीडै पाणी पतंगा. कळलं नाही पण कोण वाटलं तुम्हाला. हे स्वर्गात सांगतो. तसं ब्रह्मसभेमध्ये नाचकाम चालू आहे. सुवरचेषा नावाची जी दासी होती नाचता नाचता तिचा ताल चुकला बरं का काळे बाबा. ताल चुकल्यावर बाहेर काढलं तिथं चालतं काय रे. 100 ग्रामने वजन वाढलं तरी नाही घेतलं ना आहे का नाही. मग इथं जर 100 ग्राम चालत नाही तिथं चालतंय का. काढलं बाहेर आणि तिची ब्लड टेस्ट केली. ब्लड टेस्ट तेव्हा लक्षात आलं ही 90 घेऊन आली बरोबर. तिथेही बिमारी आहे. आणि मग तिला शाप मिळाला. ब्रह्मशापे जाना घाली झाली. सुवरचेषा नामे स्वर्गीय देवांगणा ब्रह्मशापे जाना घाली झाली. गाड वसील गाड घाबरली उशाप तोपर्यंत फिरत राहशील. कैकेयीच्या हातावरचा प्रसाद उचलशील. अंजनाबाईच्या हातावर देऊन सोडशील. आणि तिथं मारुतीच्या रूपात महादेव अवतीर्ण होते तेव्हा तोपर्यंत फिरत होती. आता पुढचं तर रामायण माहिती आहे तुम्हाला. हे कैकेयी रुसली. शेवटून प्रसाद दिला तेवढ्यावरच रुसली आणि हे फिरतच होती. पिंड घारीने झडपिला पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला. आणि ती अंजना ऋषभ पर्वतावर तप करत होती बरे का. शिंदे गुरुजी हे 2 भाऊ एक बहीण होती. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या
थोडस 2 मिनिट वाढतंय. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या, गौतम आणि अहिल्या यांना झाले 3 लेकर, 2 मुलं आणि 1 मुलगी. चिरकाली मोठा, शतानंद लहान आणि हे अंजना त्यांची बहीण तिसरी. तो चिरकाली 65 तीर्थाला आपल्या आईला घेऊन जातो अहिल्या, तो चिरकाल. शतानंद राजा जनकाच्या दरबारात पुरोहित झाला, तो शतानंद. आणि अंजना दिली केशरीला. केशरी इकडे होता, नाशिकच्या पलीकडे अंजनी होते केशरी. केशरी पण त्याच्यापासून मुलगा झाला नाही. तिनं वायुदेवाची प्रार्थना केली, अंजना नाही. वायुदेव प्रसन्न झाले आणि हे प्रसाद घेऊन चालली होती. वायूनं मारला झटका, तिच्या तोंडातून पाडला प्रसाद, तो अंजना माईच्या हातावर. अरे ना, म्हणून हनुमंताला 2 नावं आले. एक पवनसूत झाला, वायूचर, आणि त्याचा पप्पा केशरी, म्हणून पुढं केशरी यावं लागलं ना, म्हणून केशरी नंदन. आता हे तिसरीकडे गेलो आपण. पण मग अंजना मायच्या हातावर प्रसाद, परता निर्धारी भक्षियला. अंजनीच्या तपासाठी साक्षात तांदळेश्वर महारुद्र आले पोटी. निमित्त फक्त प्रसादाच आहे. ऐका नवल याची ठेवले घालीचा उद्धार. पंखाचा फरक, पंखाचा महादेवाचं नवल. ऐका नवलयाची ठेव. अरे एका भिल्लाचा उद्धार, एका घारीचा उद्धार. पंखाच्या फडतकारी उतरून नेली घारी. कैलासाशी नेला भिल्ल, पानेरी बैसला. एक महादेवाचं जुनाट मंदिर होतं बरं का प्रवीण भाऊ. जुनाट मंदिर होतं जंगलामध्ये. एक चोरट दर्शनासाठी नाही गेलं, पण मंदिरात काहीतरी सापडलं म्हणून मंदिरात, जुनाट मंदिर होतं. मंदिरात गेलं, ते काही दर्शन नाही, इकडे पाहू लागलं काही समय भेटते का, कुठं काय आहे का, पूजेचं नाही होत, त्याचं ताट वगैरे काही काय चोरीच्या उद्देशाने. त्याला देव दिसतो का? हाडाचा व्यापारी हिमालयात गेला यात्रेला, तिथे त्याला देव दिसेना. शेजाऱ्याला म्हणतो यहाँ कुल्फी का कारखाना बहुत अच्छा चलेगा. बरं महादेव नाही तिथं बर्फात कारखाना म्हणते ते. तसं चोरट इकडे तिकडे पाहू लागलं. आणि वर लक्ष गेलं तर 10 किलोची पितळी घंटा. जमलं म्हणला हे श्रीगोंद्यात नेऊन विकतो, महिनाभर सुखाचा. पण प्रवीण भाऊ ते बुटकं होतं, त्याची उंची 4.25 फूट होती चोराची. त्याचा उंच करू करू प्रयत्न करायचा, हातच पुरे ना गुरुजी, हातच पुरे ना. त्याला वाटलं पुजारी नाही, कोणी पाहायला नाही, म्हणून चोरट पिंडीवर उभं झालं. पिंडीवर चोर
महादेवाला एवढा आनंद झाला, म्हणला इतके भक्त पाहिले काय तर विडी ओढता ओढता शालूत ठोकतात म्हणे बाहेर जय नसते त्याच्याकडे विडी ओढता ओढता शालूत काय थोडसे आत येऊन वाकून नमस्कार करतात, कोणी अजून आत येत तर बाहेरची घंटी वाजून जात, काय थोडं अजून आत येत, कोणी हाताचा स्पर्श करत, कोणी डोकं टेकवत. याच्या पलीकडे आयुष्यात भक्त पाहायला नाही मी, पण हा एक भक्त अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला. याला महादेवराव ते उभं झालं घंटा काढण्यासाठी. चोरे पिंडीला पाव त्याच्या पूजने धाये देव, म्हणून लवकर प्रसन्न होणारा त्याचा हेतू लक्षात न घेता म्हणून शेवटचं चरण Swami
ज्ञानेश्वर माऊली ठेवणे काही भक्तिभाव कैलासाचे नेला भिल्ल पानेणे बैसला पंखाच्या खडकारी उद्धरून नेली घरी सोरे पिंडीला पाव त्याच्या पूजने दाये देव तुका म्हणे घोडा स्वामी माझा कोवळा विठ्ठल विठ्ठल